मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो की हे खत टाका म्हणजे उत्पन्न वाढेल. पण विज्ञान काय सांगतं ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो. प्रत्येक पिकाच्या प्रत्येक वाणाचा एक DNA असतो. त्या DNA मध्ये हजारो जनुके असतात आणि ही जनुके एकत्रितपणे त्या वाणाची अनुवांशिक उत्पादन क्षमता जेनेटिक यील्ड पोटेन्शियल ठरवतात. म्हणजेच आदर्श योग्य परिस्थितीत त्या वाणाकडून जास्तीत जास्त किती उत्पन्न मिळू शकतं हे त्याची अनुवांशिक क्षमता DNA मध्ये असते. समजा एखाद्या वाणामध्ये जास्त उत्पादन देण्याची उत्कृष्ट अनुवांशिक क्षमता आहे, पण जर त्या पिकाला योग्य खत मिळालं नाही, पाणी कमी पडलं, रोग किडींचा प्रादुर्भाव झाला किंवा हवामान प्रतिकूल राहिलं तर तो वाण त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. दुसरीकडे जर एखाद्या वाणाची अनुवांशिक क्षमता मर्यादित असेल तर कितीही महाग खत, बायोस्टिम्युलंट किंवा हार्मोन वापरलं तरी त्या वाणाच्या DNA मध्ये नसलेली अतिरिक्त उत्पादन क्षमता निर्माण करता येत नाही. मग खताचं काम काय? खत नवीन अनुवांशिक क्षमता निर्माण करत नाही मित्रांनो, ते त्या झाडाच्या DNA मध्ये आधीच असलेली जी उत्पादन क्षमता आहे ती पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी त्याला अन्नद्रव्य उपलब्ध करून देतं. म्हणूनच जास्त उत्पन्नाचं खरं सूत्र आहे मित्रांनो, उत्तम DNA असलेलं बियाणं, संतुलित खत व्यवस्थापन, योग्य पाणी, रोग किडींचं प्रभावी नियंत्रण आणि निसर्गाची साथ. यापैकी एक जरी कमी पडलं तर त्या झाडाच्या पूर्ण अनुवांशिक क्षमतेपर्यंत ते झाड कधीच पोहोचू शकत नाही किंवा ते पीक कधीच पोहोचू शकत नाही. धन्यवाद.